जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई। जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर फायनली मेरिट यादी घोषित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कोणाकोणाचं रिकमेंडेशन झालेलं आहे, किती जागा भरलेल्या आहे, मेरिटचा अंदाज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि कशा प्रकारे लॉग इन करून स्वतःचं रिकमेंडेशन आपल्याला चेक करायचं आहे, आपलं स्टेटस चेक करायचं आहे, त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ती महत्त्वाची गुड न्यूज काय आहे। आपण जर का पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन केलं तर या ठिकाणी आपल्याकरिता जे आहे एक न्यूज बुलेटिन अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। आता ते न्यूज बुलेटिन नेमकं काय आहे, तर त्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्याला याद्यांच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। अगोदर आपण ते न्यूज बुलेटिन या ठिकाणी डाउनलोड करून बघूया की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे। तर बघा, इथे तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे दिनांक 25 तारखेला हे न्यूज बुलेटिन आहे। यामध्ये सांगितलं की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कारवाई करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं, निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा। आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी निश्चित झालेली आहे की इतक्या दिवसांपासून जे काही प्रयत्न चालू होता शिक्षक भरती करण्याकरिता, ते आज आपल्या सर्वांचं स्वप्न शेवटी एकदा पूर्ण झालेलं आहे। आपलंच स्वप्न नव्हे, आपल्या पूर्ण फॅमिलीचं, आपले जेवढे काही शुभचिंतक होते, आपले जेवढेही रिलेटिव्ह होते जे की आपला चांगल्या व्हावं यासाठी विचार करत होते, त्या सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आणि मित्रांनो, आजचा दिवस उगवण्याकरिता सहजासहजी बऱ्याच लोकांनी जे आहे याच्या पाठीमागे कठोर मेहनत घेतलेली आहे। कारण आता एका व्यक्तीचं नाव या ठिकाणी घेतलं जाणं हे संयुक्तिक वाटणार नाही, परंतु अगदी प्रत्येक आस्थापनेला जाऊन जे आहे निवेदन देण्यापासून, आंदोलन करण्यापासून, आयुक्त महोदय असतील किंवा वरिष्ठ अधिकारी मंडळी असेल, मंत्री महोदय असेल, या सगळ्यांनी जे आहे फुल ना फुलाची पाकळी या भरतीकरिता आपला हातभार लावलेला आहे। आपण सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने या सर्वांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करूया की ज्यांनी या यादीसाठी काही ना काहीतरी प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये सर्वसामान्य अभियोग्यताधारक देखील आलेलेच आहे। आता पहिल्यांदा आपल्याला जास्त वेळ वाया नाही घालवायचा आहे आणि पहिल्यांदा या ठिकाणी बघायचं आहे की लॉग इन केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे आपलं रिकमेंडेशनचं स्टेटस किंवा नॉट रिकमेंडेडचं स्टेटस जे पाहायचं। या ठिकाणी आपण आलो, त्यानंतर पवित्र टीचर रिक्रुटमेंटला आपण क्लिक केलं, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहे लॉग इन आयडी टाकायचा आहे, आपला पासवर्ड टाकायचा, इथे जो कॅप्चा तुम्हाला दिसत आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर इथे ओटीपी येणार आहे, ओटीपी तुम्हाला पुटअप करायचा, पुन्हा कॅप्चा टाकायचा आणि त्या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं। अशा प्रकारे जे आहे तुमच्या समोर पूर्ण जे तुमचं लॉग इन आहे ते ओपन होऊन जाणार आहे। लॉग इन ओपन झाल्याच्या नंतर इथे तुमचं नाव वगैरे असणार आहे। आता तुमचं रिकमेंडेशन झालं किंवा नाही झालं ते कशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे, तर बघा इथे डाव्या साईडला बघा प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि त्याच्या खाली ऍप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे सिलेक्ट राऊंड यावर क्लिक करायचं। इथे फेज 1 येतो आहे, त्यानंतर इथे सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू, फक्त विदाऊट इंटरव्ह्यूच या ठिकाणी लागलेली यादी आहे। इथे ऍप्लिकंट आयडी जे आहे बाय डिफॉल्ट आलेला आहे। आता इथे फक्त आपल्याला सबमिट करून द्यायचं आहे। आता सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पुन्हा कॅन्डिडेटचं नाव वगैरे सारी जी डिटेल्स आहेत ती दाखवली जाणार आहे। आता त्याच्यानंतर इथे ऑप्शन दिलेला आहे व्ह्यू रिकमेंडेशन लिस्ट आणि व्ह्यू प्रेफरन्सेस स्टेटस। ठीक आहे, तर आपल्याला व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमचं रिकमेंडेशन ज्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणचं नाव, या ठिकाणी इन्स्टिट्यूटचं नेम येतं, त्यानंतर हा तुमचा प्रेफरन्स क्रमांक आहे की कितव्या प्रेफरन्सेसला तुमचं सिलेक्शन झालं, इथे एज्युकेशनचं लेवल येणार आहे की तुमचं प्रायमरीला झालं, अपर प्रायमरी 6 to 8 ला झालं, माध्यमिकला झालं किंवा उच्च माध्यमिकला झालं। इथं माध्यम तुमचं येणार आहे, इथे तुमची पोस्ट दाखवली जाणार आहे, UGT आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर, आणि त्यामुळे इथे ऑल सब्जेक्ट असणार, टीचिंगचं मीडियम या ठिकाणी दाखवला जाईल आणि रिकमेंडेड कॅटेगरी इथे दाखवलेला आहे। आता रिकमेंडेड कॅटेगरी कदाचित तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत नसेल, पण हा जो उमेदवार आहे समजा ज्या कॅटेगरी मधला आहे, आता समजा तुम्ही ओबीसीचे उमेदवार असाल तर ओबीसी जनरल असं त्या ठिकाणी दाखवलेलं असेल।
किंवा नॉट ऍप्लिकेबल असं दाखवलं जाणार आहे. ओबीसी नॉट ऍप्लिकेबल याचा अर्थ काय होतो की ओबीसीच्या प्युअर मधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि समजा असं असेल की ओबीसी फिमेल, तर असं समजायचं की ओबीसीच्या जी हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे फिमेलची त्यामधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. किंवा समजा एखादा ओबीसी असेल, ओबीसीच्या प्रोजेक्ट अफेक्टेड असं त्याच्या समोर जर असेल रिकमेंडेड कॅटेगरीमध्ये, तर तुमचं सिलेक्शन त्यामधून झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही सिलेक्शन आहे ते स्वतःचं झालं किंवा नाही झालं ते पाहता येणार आहे. आता हा माझा फार जिवलग मित्र आहे. माझ्या जिवलग मित्राला सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन की त्याचं जे सिलेक्शन आहे PMC ला झालेलं आहे 1 ते 5 वर्गासाठी. आता समजा बॅड लक म्हणून जे आहे तुमचं या ठिकाणी रिकमेंडेशन जर झालं नसेल तर इथे तुम्हाला या ठिकाणी रेड पट्टीमध्ये दाखवल्या जाईल की यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर युअर मेरिट असं दाखवलं जाईल. याचा अर्थ तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही. आता मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्वांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की तुमचं सिलेक्शन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्या चॅनलच्या वतीने जे मागच्या 2 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो त्या चॅनलचा नेमका कुठपर्यंत तुम्हाला फायदा झालेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच अभियोग्यताधारकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे बरंचसं गायडन्स मिळालेलं असेल. तर या तुमच्या यशामध्ये फुलाची पाकळी म्हणून आमच्या चॅनलचा वाटा आहे किंवा नाही ते निश्चितपणाने तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण मला ते ऐकायला फार जास्त आवडेल. आणि मित्रांनो, ज्या काही याद्या आहेत, आता याद्या कशा डाउनलोड करायच्या त्या बघा. तर याद्या इथे तुम्हाला याद्या दिसणार नाही सहसा, फार तुम्ही चिंताही करू नका, कारण इथे जी आहे झिप फाईल दिलेली आहे. मी तुमची जी व्यवस्था आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला करून दिलेली आहे. आता या ठिकाणी यादी आपण डाउनलोड केलेली आहे. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला संपूर्ण यादी दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा आणि सगळ्या याद्या, जिल्हा परिषदेची यादी, उर्दू जिल्हा परिषदेची यादी, प्रायव्हेट सोसायटीची यादी, नपाची यादी, मनपाची यादी, सर्व याद्या या ठिकाणी तुमच्याकरिता मी अवेलेबल करून दिलेल्या आहे. टेलिग्राम चॅनलवरती जा आणि त्या सगळ्या डाउनलोड करा. स्वतःचं नाव जर तुम्हाला इकडे जर का लॉग इन करून चेक करणं कठीण जात असेल तर यादीमध्ये सर्च करून तुम्ही तुमचं नाव बघू शकता. आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी की ही संपूर्ण जिल्हा परिषदेची यादी आहे. जेवढे महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषद होतं त्या सगळ्यांची ही पहिली जसं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मॅनेजमेंट रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आहे. ठीक आहे. आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकूण जागा किती होत्या जनरलला किंवा जनरल वुमनला किती होत्या वगैरे वगैरे, इथे सगळा त्याने डेटा दिलेला आहे. एक गोष्ट यांनी 2017च्या तुलनेमध्ये आता खूप सुंदर केलेली आहे की इथे त्यांनी कट ऑफ देखील देऊन टाकलेला आहे की एकूण जे आहे कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लागलेला आहे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जनरल कट ऑफ, जनरलचा जो कट ऑफ आहे 115 पर्यंत गेलेला आहे रत्नागिरीला. आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरा कट ऑफ असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जनरल वुमनचा कट ऑफ 114 गेलेला आहे. जनरल एक्स सर्व्हिसमन आणि अंशकालीन मिळाले नाहीत त्यांना. त्यानंतर जे आहे जनरल प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ 98 आहे. त्यानंतर जनरल स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ या ठिकाणी अर्थक्वेक अफेक्टेडचा 84 आणि स्पोर्ट्स पर्सनचा 45 असलेला आहे. ठीक आहे. फक्त 45 स्पोर्ट्स पर्सनचं. त्यानंतर जनरल ऑर्थोपेडिक PH जे आहे 104 आहे. काही 100 वाले आहेत आणि SC वगैरे आता त्याने या ठिकाणी कट ऑफ सांगितलेला आहे. आता हे मी तुम्हाला फार डिटेल्स मध्ये सांगत बसणार नाहीये, परंतु तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी लक्षात येऊन जातं की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ कुठपर्यंत केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी उमेदवारांची यादी दिलेली आहे. ही बघा, उमेदवारांची यादी अशा प्रकारे दिली की पहिल्या याच्यामध्ये ऍप्लिकेंटचं नाव दिलं, डेट ऑफ बर्थ दिली, टेटचे मार्क दिले, प्रेफरन्स नंबर दिला, त्यानंतर सिलेक्शनचं वर्ग दिलेला आहे, सिलेक्शनचं सब्जेक्ट आहे, मीडियम आहे, कॅटेगरी, डिझॅबिलिटी दिलेली या ठिकाणी, ऑर्फन वगैरे आहे का, रिकमेंडेशन कॅटेगरी. बघा इथे NA म्हणजेच काय आहे की नॉट ऍप्लिकेबल. हे बघा यामध्ये काही जण जे आहे ना थोडंसं गोंधळून पडतायत. जनरल NA म्हणजे काय आहे, जनरल मधून नॉट ऍप्लिकेबल म्हणजे ओपन जनरल मधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा आपण एखादं जर असं बघितलं, हे बघा समजा ही एक फिमेल आहे तर यांचं सिलेक्शन SC वुमन मधून झालेलं आहे, म्हणजे यांचं SC फिमेल याची जागा त्यांनी घेतलेली आहे. असं हा सगळा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. सेम त्याच पद्धतीची आहे उर्दूची देखील यादी आपण या ठिकाणी बनवलेली आहे. उर्दूची देखील यादी आपण टेलिग्रामला दिलेली आहे. त्यातल्या त्यात ज्या प्रायव्हेट सोसायटीज होत्या ज्या की विदाऊट इंटरव्ह्यूला आल्या होत्या तर त्या देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याची देखील PDF आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे. हा व्हिडिओ मी फार मोठा करणार नाही, लांबवणार नाही. तुम्हा सर्वांना ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्याकरिता ज्या काही पुढच्या सूचना असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामध्ये, काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये, जॉईनिंगच्या संदर्भामध्ये त्या जशा येतील किंवा आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल तसंच मी तुम्हाला निश्चितपणाने लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आता फायनली आपल्या सर्वांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांना भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, तुमच्या करिता
ज्या लोकांनी या ठिकाणी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे त्या लोकांचे देखील आभार व्यक्त करूया. आयुक्त कार्यालयाचे किंवा जे काही शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे त्यांचे देखील आपण निश्चितपणाने आभार व्यक्त करणार आहोत. कारण आपण कृतज्ञ व्यक्ती आहोत. आपण आपल्यावर केलेले जे उपकार आहेत, ज्या कोणत्या व्यक्तीने, त्याचे उपकार या ठिकाणी जे आहे सदैव लक्षात ठेवणारा. आणि तुमचं सिलेक्शन कुठे झालं आणि तुम्हाला आपल्या चॅनलचा फायदा झाला का ते निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मला निश्चितपणाने सर्व कमेंट्स वाचायला खूप आवडणार आहे.